नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील प्रोमध्ये अधिपती अक्षरा रंकाळ्यावर जात असतात. दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते आणि म्हणते, ताई ती मास्तरडी अधिपतीसनी भेटायला गेली. भुवनेश्वरी घाबरून म्हणते, काय? ती आता विचारत पडते. दुर्गी म्हणते, ताई आता काय करायचं? ती म्हणते, दुर्गे मी जे काय सांगते ना ते नीट ऐक. ते आता काय काय करायचं हे दुर्गीला सांगत असते. अक्षराला भेटण्यासाठी अधिपती खूप उत्सुक असतो. तो अगदी हसत आणि डुलत अक्षराकडे जात असतो. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो म्हणतो, हा मावशे बोल. दुर्गी नाटक करत म्हणते, अधिपती ताई ताई. तो विचारतो, काय झालं आईसाहेबांनी? दुर्गी म्हणते, ताईची तब्येत बिघडली आहे, तिला चक्कर आली. अधिपती तुम्ही पटकन निघून या. अधिपती म्हणतो, ठीक आहे येतो. तो एकदा मोबाईलकडे बघतो, एकदा समोर. थोडासा गोंधळतो, पण नंतर मात्र खिशात मोबाईल घालतो आणि अक्षराच्या दिशेने निघतो. दुर्गी म्हणते, ताई तुला वाटतं का अधिपती येतील? भुवनेश्वरी म्हणते, आमच्या लेकावर पूर्ण विश्वास आहे, ते आधी घरलाच येतील. खरं तर भुवनेश्वरी बोलत असते, पण तिच्या चेहऱ्यावर दुर्गीला साफ भीती दिसते. आता मात्र दुर्गीचा पण चेहरा पडतो. अधिपती जाता जाता त्याची नजर अक्षराला शोधत असते. अक्षरा रंकाळ्यावर जाते आणि मागे बघून अधिपती आला की नाही हे बघत असते. शिवानी म्हणते, काय झालं वहिनी? अक्षरा म्हणते, वहिनी अधिपती येतील ना? ती म्हणते, हो वहिनी नक्की येतील, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो ओंकारचा आणि माझा फोन झाला, ते निघालेत आणि आत्ता पोहोचतील. अखेर अधिपती तिथे पोहोचतो. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असतं आणि तो मनात म्हणतो, मास्तरीबाई आज काही झालं ना मी तुम्हाला भेटणार आणि तुमच्याशी बोलणार. तुम्हाला काय वाटतं, खरंच या दोघांची भेट घडेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.